वेलकम टू एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. आजच्या सेशनमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI इंग्लिश पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. हा पेपर 2008चा आहे. परीक्षा 2010मध्ये झाली होती. त्यावेळेस PSI डिपार्टमेंटल एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर वेगळं होतं, यावेळेस वेगळं आहे. परंतु इंग्रजीचे जे प्रश्न आहे ते सर्वांसाठी फार महत्त्वाचे आहेत. मग परीक्षा 2010मध्ये झालेली असो किंवा परीक्षा आता येणारी असो, म्हणून परीक्षेत आलेले प्रश्न हे नेमके कोणत्या लेवलवर तयार करण्यात आलेले आहे, परीक्षेत आलेले प्रश्न हे नेमके कोणत्या दर्जाचे आहेत, परीक्षेत आलेल्या प्रश्नांमध्ये नेमका कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे, हे सर्व आपल्याला या ॲनालिसिस थ्रू करून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून आजच्या सेशनमध्ये आपण PSI डिपार्टमेंटल मर्यादित विभागीय परीक्षा पोलीस उपनिरीक्षक 2008ची परीक्षा आहे. मुख्य परीक्षा 2010 मध्ये झाली होती. त्या पेपरचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. आपला स्पेशल डेडिकेटेड डिपार्टमेंटल PSI इंग्लिश ऑनलाईन कोर्स SK एज्युकेशन या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी SK एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करायचं. तिथे गेलेला डिपार्टमेंटल PSI इंग्लिश ऑनलाईन कोर्स सर्च करायचा. तिथे बऱ्यापैकी तुम्हाला सर्व व्हिडिओज दिलेले आहेत. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांनी हा कोर्स जॉईन करायचा आहे. मग आता बघूया आपला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, द कुक डिडंट नो हाऊ टू मेक गुड नूडल्स अँड डॉट 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 हिज असिस्टंट. आणि सांगितलेलं आहे फिल इन द ब्लँक विथ सुटेबल ऑप्शन्स. मग बघा, पहिलं ऑप्शन आहे नायदर, पुढचं ऑप्शन आहे आयदर डिडंट, तिसरं ऑप्शन आहे ऑल्सो डिडंट आणि चौथं ऑप्शन आहे नायदर डेड. आता हा प्रश्न जर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर अगदी बेसिक सेंटेन्स थ्रू आपल्याला जावं लागेल. त्यामध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल की नायदरचा कन्सेप्ट काय आहे, त्यामध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल की आयदरचा कन्सेप्ट काय आहे, नायदरचा कन्सेप्ट काय आहे, डिड नॉट आयदर काय आहे आणि नायदर डिड काय आहे, हे सर्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग आता आपण एक छोटंसं सेंटेन्स पाहूया. या सेंटेन्स थ्रू आपल्याला हे सर्व समजेल. आता बघा, काल एक मॅच झाली इंडिया वर्सेस पाकिस्तान. त्यामध्ये राहुल सुद्धा खेळत होते आणि रोहित शर्मा सुद्धा खेळत होते. जर आपण पाहिलं तर रोहित सुद्धा चांगले खेळले नाहीत आणि राहुल सुद्धा चांगले खेळले नाहीत. मग ही दोन्ही प्लेयर्स जी आहेत ही चांगली खेळले नाहीत. मग आता बघा आपण सेंटेन्स कसं तयार करू शकतो. राहुल डिड नॉट, खेळले नाही कारण मॅच झालेली आहे, डिड नॉट प्ले वेल. आणि पुढचं सेंटेन्स आहे रोहित डिड नॉट प्ले वेल. ही दोन सेंटेन्सेस आपल्या समोर आली. राहुल डिड नॉट प्ले वेल, राहुल चांगला खेळला नाही. रोहित डिड नॉट प्ले वेल, रोहित सुद्धा चांगला खेळला नाही. आता या दोन सेंटेन्सेसला आपल्याला आयदर किंवा नायदरच्या सेंटेन्सेसने जोडायचं आहे. आपण आयदरनेही या दोन सेंटेन्सेसला जोडू शकतो, नायदरनेही आपण या दोन सेंटेन्सेसला जोडू शकतो. बेसिकली 5th 6th 7th स्टँडर्डमध्ये आपल्याला एक नायदर नॉरचा फॉर्म्युला सांगितला जातो किंवा एक आयदर ऑरचा फॉर्म्युला सांगितला जातो. त्यानुसारही आपण हे सेंटेन्स बनवू शकतो. परंतु ही लेवल त्याच्यावरची आहे. म्हणजे हे सेंटेन्स आपण जरी नायदर नॉरने जोडले तरी यापैकी ऑप्शन आपल्याला आपल्या ऑप्शन्समध्ये उत्तर जे आहे ते आपल्या ऑप्शनमध्ये मिळत नाहीये. म्हणून नायदर नॉरचा फॉर्म्युला वापरून जरी आपण सेंटेन्स जोडण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या उत्तरापर्यंत आपल्याला घेऊन जात नाहीये. मग परत एकदा आपण जनरली आतापर्यंत जे बेसिक शिकलो ते पाहूया की जर आपण या ठिकाणी असं म्हटलं की नायदर नॉरचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तर आपण आधी काय लिहिणार, नायदर, आणि त्याच्या आधी काय लिहिणार इथे राहुल. नायदर राहुल, नायदर राहुल, आणि इथे लिहिणार नॉर रोहित. नायदर राहुल नॉर रोहित प्लेड वेल. अशा पद्धतीने आपण हे सेंटेन्स तयार करणार की नायदर राहुल नॉर रोहित प्लेड वेल. राहुलही चांगला खेळला नाही आणि रोहित सुद्धा चांगला खेळला नाही. म्हणजे या ठिकाणी राहुलला आपण नायदर करून नेगेटिव्ह केलं आणि इथे रोहितला सुद्धा आपण नॉर लावून नेगेटिव्ह केलं.
म्हणून आपण या सेंटेन्समध्ये डिड नॉट न घेता प्ले हा कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट इंडेफिनिट टेन्समध्ये आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी प्लेड वेल असं लिहिलं. आता याच सेंटेन्सला आपल्याला आयदरचा वापर करून कशा पद्धतीने लिहिता येईल ते आपण पाहू, किंवा नायदरचा वापर करून अगदी वेगळ्या पद्धतीने आपल्याला सेंटेन्स कसं लिहिता येईल. आता पहिलं सेंटेन्स आपण घेतलं, राहुल डिड नॉट प्ले वेल. इथे आपण दिला कॉमा. राहुल डिड नॉट प्ले वेल हे सेंटेन्स आपण जसंच तसं घेतलं, त्यानंतर आपण घेतला कॉमा, आणि हे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स आपण कॉमा करून कंटिन्यू करणार. रोहित, आणि या ठिकाणी डिड नॉट, रोहित डिड नॉट असं लिहिणार. परंतु हे प्ले वेल जे आहे, हे जे पुढचं वाक्य आहे किंवा पुढचा व्हर्ब जो आहे, हे कंटिन्यू न करता आपण डिड नॉट लिहिल्यामुळे इथे आपण लिहिणार आयदर. इथे आपण काय लिहिणार, आयदर. म्हणजे आपण डिड नॉट लिहिल्यामुळे आपल्याला आयदर लिहावं लागेल, आणि याचा अर्थ तोच होणार की राहुल डिड नॉट प्ले वेल, राहुल चांगला खेळला नाही. रोहित डिड नॉट आयदर, रोहित सुद्धा चांगला खेळला नाही. या पद्धतीने आपण हे सेंटेन्स बनवू शकतो. आता या सेंटेन्समध्ये आपण आयदरचा वापर करून सेंटेन्स लिहिलं. आता हेच सेंटेन्स आपण नायदरचा वापर करूनही लिहू शकतो, फक्त आपल्याला सेंटेन्स थोडंसं चेंज करावं लागेल. राहुल डिड नॉट प्ले वेल हे जसंच तसं राहील, राहुल डिड नॉट प्ले वेल हे जसंच तसं राहील, आणि याच्यानंतर मात्र इथे जो रोहित आहे, हा रोहित असा न लिहिता आपण काय करणार, इथे नायदर लिहिणार. इथे कॉमा करायचा, इथे लिहिणार नायदर. इथे काय लिहिणार आपण, नायदर लिहिणार. आणि त्याच्यानंतर इथे आपण आता डिड नॉट न लिहिता, हा नायदर नेगेटिव्ह आहे म्हणून इथे फक्त काय लिहिणार, डिड लिहिणार. नायदर डिड. आणि हा रोहित जो आहे तो आपण इथे असा घेणार, नायदर डिड रोहित. कळलं? मग सेंटेन्स आपण असं लिहू शकतो, रोहित डिड नॉट प्ले वेल, राहुल डिड नॉट प्ले वेल, रोहित डिड नॉट आयदर. डिड नॉट असल्यामुळे आयदर, आणि नायदर असल्यामुळे डिड इथे आपण असं लिहिलं आहे, नायदर डिड रोहित. सो या ठिकाणी बघा, राहुल डिड नॉट प्ले वेल, आपण कॉमा करून नायदर डिड लिहिलं आणि त्याच्यानंतर रोहित लिहिलं. अशा पद्धतीने आपण सेंटेन्स जे आहे ते लिहू शकतो. मग हे जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स अगदी त्याचप्रमाणे आहे. हे सेंटेन्स जे आहे हे अगदी त्याचप्रमाणे आहे. द कुक डिडंट नो हाऊ टू मेक गुड नूडल्स अँड, आणि या ठिकाणी अँड ने जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु इथे जर आपण पाहिलं तर इथे हिज असिस्टंट जो आहे तो शेवटी आहे. हिज असिस्टंटच्या आधी आपल्याला लिहायचं आहे. मग आपण जर इथे बघितलं तर बघा, इथे डिड नॉट आयदरचा वापर होऊ शकत नाही. हा रोहित जो आहे, हा रोहित आपल्याला काय समजायचा आहे, आपल्या वाक्यातला हिज असिस्टंट समजायचं आहे. मग हिज असिस्टंट जर आपण रोहित समजलो तर याच्या आधी आपण काय लिहिलेलं आहे बघा, नायदर डिड लिहिलेलं आहे. म्हणून या सेंटेन्स मध्ये आपल्याला असा ऑप्शन शोधावा लागेल की जिथे नायदर डिड लिहिलेलं असेल. बघ, नायदर डिड जर आपण पाहिलं तर आपल्या चौथ्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिसत आहे, म्हणून चौथं ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट होणार. क्लिअर? सो बघा, आपल्याला अत्यंत सोप्या आणि साध्या सेंटेन्सेस थ्रू मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की राहुल आणि रोहित चांगले खेळले नाहीत हे आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे नायदरचा किंवा आयदरचा वापर करून दाखवू शकतो. तसं आपण टू चा वापर करूनही दाखवू शकतो, ऑल्सोचा वापर करूनही दाखवू शकतो, परंतु आयदर आणि नायदरचा वापर करून हे सेंटेन्स 3 वेगवेगळ्या प्रकारे लिहिले जाऊ शकते की जे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. बघा, नायदर राहुल नॉर रोहित प्लेड वेल हे नायदर नॉरचा वापर करून तयार केलेलं सेंटेन्स आहे. राहुल डिड नॉट प्ले वेल, रोहित डिड नॉट आयदर हे डिड नॉट आयदरचा वापर करून तयार केलेलं सेंटेन्स आहे. राहुल डिड नॉट प्ले वेल, नायदर डिड रोहित हे सेंटेन्स जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नायदर डिडचा वापर करून आपण हे सेंटेन्स तयार केलेलं आहे. तर अशा 3 प्रकारे आपण हे सेंटेन्स जे आहेत ते तयार करू शकतो. आणि हिज असिस्टंट नंतर आहे, त्याच्या आधी विचारलेलं आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागणार, नायदर डिड लिहावं लागणार. सो नायदर डिड आपलं फायनल आन्सर असेल, फायनल ऑप्शन असेल. क्लिअर? सो प्रश्नाची जी लेवल आहे ती अत्यंत चांगली आहे. त्यामुळे डिपार्टमेंटल PSI जो पेपर असेल त्याची लेवल नेहमी, पण आत्ताही रिसेंटली पेपर पाहिलेला असेल 2017चा, तर तिथेही लेवल अत्यंत चांगल्या प्रकारची आहे. त्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये
कोणत्याही प्रकारे कमी मार्क्स घ्यायचे नाही आहेत, आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत, तर अशा लेवलचं आपलं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. आपल्या डिपार्टमेंटल PSI इंग्लिश ऑनलाईन कोर्समध्ये जे व्हिडिओज आहेत, तो एक व्हिडिओ कमीत कमी 3 ते 4 वेळेस तुमचं पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तसं त्यामध्ये अनलिमिटेड वॉचिंग टाईम आहे, कोणताही व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस पाहू शकतात, परंतु एक व्हिडिओ कमीत कमी 3 ते 4 वेळेस जर पाहिला तर नक्कीच तो कन्सेप्ट जो आहे तो आपल्या लक्षात येईल आणि त्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवता येतील. पुढचा प्रश्न आहे, द डेट इज अन इम्पॉर्टंट वन. तारीख जी आहे ती एक महत्त्वाची तारीख आहे. इट कोइन्साइड्स. आपण कोइन्सिडेंट हा शब्द माहिती असेल. अचानक जर कोणाची भेट घडून येत असेल, अचानक जर काही गोष्ट घडत असेल तर त्याला आपण कोइन्सिडेंस असं म्हणत असतो. तर हा कोइन्साइड त्याचाच वर्ब आहे. इट कोइन्साइड्स अ हिस्टॉरिकल इव्हेंट. आता कोइन्साइड नंतर आपण टू आणि ॲट दोघांचा वापर करू शकतो. टू आणि विथ दोघांचा वापर करू शकतो. कोइन्साइड्स विथ जेव्हा पर्सन असेल तेव्हा, विथ नंतर पर्सन असेल तर कोइन्साइड्स विथ म्हणू शकतो. आणि कोइन्साइड्स नंतर जर पर्सन नसेल, व्यक्ती नसेल तर मात्र टूचा वापर केला जातो. सो अ हिस्टॉरिकल इव्हेंट काय आहे, हे पर्सन नाही म्हणून विथचा वापर होणार नाही. मग कोइन्साइड्स नंतर आपल्याला टूचा वापर करावा लागेल आणि हे टू जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट प्रेपोजिशन असेल. तर अत्यंत सोपा प्रश्न होता प्रेपोजिशनवर. पुढचा प्रश्न पहा, चूज फ्रॉम द फॉलोइंग द ॲडवर्ब फॉर्म ऑफ सिक्रेट. सिक्रेट म्हणजे काय, गुप्त, आणि सिक्रेटचा ॲडवर्ब फॉर्म काय होतो. म्हणजे सिक्रेट एक ॲडजेक्टिव्ह आहे, तर सिक्रेटचा ॲडवर्ब काय होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की जनरली जे काही ॲडजेक्टिव्ह असतात त्याला ly लावून आपण ॲडवर्ब तयार करू शकतो. मग सिक्रेटचं ly लावून सिक्रेटली होतं. मग सिक्रेटली ॲडवर्ब होतं का, ऑब्विसली सिक्रेटली हे ॲडवर्ब होणार आणि म्हणून सिक्रेसी होणार नाही. सिक्रेट ऑब्विसली होणार नाही. सिक्रेटली अगदी बरोबर असेल आणि सिक्रेट जे आहे चौथं ऑप्शन होणार नाही, म्हणून दुसरं ऑप्शन जे आहे ते करेक्ट होणार. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, आय एम गोइंग टू अजंता अँड एलोरा ऑन द 1st of April this year. The correct sentence after using appropriate punctuation marks is. आता हे जे प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला पंक्च्युएशनच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे की चुकीचं आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे हे जे वाक्य दिलेलं आहे या वाक्यामध्ये आपल्याला करेक्ट विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. मग त्यामध्ये कॉमा असेल, कॅपिटल लेटर असेल, फुल स्टॉप असेल, पॅरेंथेसिस असतील, डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा असेल, कोलन असेल, सेमीकोलन असेल, हायफन असेल, या सर्वांचा योग्य त्या पद्धतीने वापर सेंटेन्स मध्ये झालेला आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. मग आता बघा इथे दिलेला आहे आय. आता बघा कोणत्याही सेंटेन्स मध्ये जो आय शब्द असतो, आपल्या स्वतःसाठी आपण जो आय शब्द वापरतो तो नेहमी कॅपिटल असतो. आय हा शब्द नेहमी कॅपिटल असणार. आणि दुसरा शब्द असा आहे की जो गॉड शब्द आहे त्या गॉड शब्दाचा जो जी असणार आहे, जे इनिशियल लेटर असणार आहे जी, ते नेहमी कॅपिटल असणार आहे. आणि म्हणून हा आय कॅपिटल असणे गरजेचं आहे. इथे कॅपिटल, इथे कॅपिटल, इथे कॅपिटल, इथे कॅपिटल. एम बरोबर, एम बरोबर, एम बरोबर, एम बरोबर. गोईंग बरोबर, गोईंग बरोबर, गोईंग, गोईंग. टू बरोबर, टू बरोबर, टू बरोबर, टू बरोबर. आता बघा अजंता. अजंता काय आहे, प्लेसचं नाव आहे. प्लेसचं नाव असेल तर ते कॅपिटल लेटरमध्ये त्याची सुरुवात झाली पाहिजे. मग बघा पहिल्या सेंटेन्समध्ये ए हा स्मॉल लेटर आहे अजंताचा, म्हणून पहिलं सेंटेन्स कॅन्सल होणार. हे आपलं करेक्ट पंक्च्युएशनचं सेंटेन्स नाही. त्यानंतर बघा अजंता बरोबर, अजंता बरोबर, अजंता बरोबर, अँड बरोबर, अँड बरोबर, अँड बरोबर. आता एलोरा ही प्लेसचं नाव आहे, मग त्याचंही पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. मग इथे बघा एलोरा चुकीचं आहे, कारण इथे ई कॅपिटल नाही, स्मॉल लेटरमध्ये आहे, म्हणून दुसरं सेंटेन्सही आपण काय करणार, कॅन्सल करणार. ओके. त्यानंतर तिसरं बघा एलोरा बरोबर, एलोरा बरोबर, ऑन बरोबर, ऑन बरोबर, द बरोबर, द बरोबर, फर्स्ट बरोबर, फर्स्ट बरोबर, ऑफ बरोबर, ऑफ बरोबर. एप्रिलचा कॅपिटल ए येणार, एप्रिलचा कॅपिटल ए येणार. कोणताही मंथचं नेम असेल त्याचं पहिलं लेटर कॅपिटल असतं. कोणताही डे असेल, संडे असेल, मंडे असेल, ट्यूजडे असेल, वेन्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, त्याचं पहिलं लेटर नेहमी कॅपिटल असेल. मग आता इथे बघा हा दिस जो आहे, हा दिस बरोबर आहे, परंतु हा जो दिस आहे इथे कॅपिटल टी याची अजिबात गरज नाही, म्हणून हे चौथं ऑप्शन जे आहे ते कॅन्सल होणार. फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन 3, आणि हे आपलं करेक्ट उत्तर असेल.
क्लिअर? तर या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येत आहे की प्लेसचं जे नाव असेल त्याचं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. त्यानंतर जे मंथचे नाव आहे त्याचं पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. जो डे आहे संडे मंडे ट्यूजडे त्याचं पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. आयने जर सेंटेन्सची सुरुवात होत असेल तर आय कॅपिटल असला पाहिजे. त्यानंतर गॉडचा जो जी असेल तो नेहमी कॅपिटल असेल. आणि हा दिस जो आहे हा सुरुवात करत असेल सेंटेन्सची तर तो टी कॅपिटल असेल, परंतु मध्यभागी जर तो येत असेल सेंटेन्सच्या तर तो कॅपिटल असणार नाही आणि म्हणून त्याला आपण तिथे चुकवलेलं आहे. सो तिसरं ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आहे. त्यानंतर आपण जाऊया आपल्या पुढच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द चॉईसेस गिवन बिलो अँड द सेंटेन्स इज दिस इज द हाऊस, दिस इज द हाऊस डॉट 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 बिलॉंग्स टू माय अंकल. आता या ठिकाणी आपल्याला एक रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहे ते फिलअप करायचं आहे. मी सेकंड चॅप्टर रेकॉर्डेड फोल्डरमध्ये जाऊन सेकंड चॅप्टर प्रोनाउनमध्ये जायचं आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन या टॉपिककडे, या टाईप्सकडे. रिलेटिव्ह प्रोनाउनचे सर्व महत्त्वपूर्ण कन्सेप्ट्स मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासले असतील तर या प्रश्नाचं नक्कीच तुम्हाला उत्तर देता येईल. आता बघा, हाऊससाठी आपण हूचा वापर करू शकत नाही, कारण हू जे आहे ते व्यक्तीसाठी वापरलं जातं, वस्तूसाठी वापरलं जात नाही. हुज देखील व्यक्तीसाठी वापरलं जातं, वस्तूसाठी वापरलं जात नाही. त्यानंतर हुम देखील वस्तूसाठी वापरलं जात नाही, व्यक्तीसाठी वापरलं जातं. परंतु या ठिकाणी विच जर पाहिलं तर हे वस्तूसाठीच वापरलं जातं आणि म्हणून या ठिकाणी हा विच जो रिलेटिव्ह प्रोनाउन आहे हा रिलेटिव्ह प्रोनाउन या ठिकाणी अत्यंत करेक्ट असेल. म्हणून आपलं ऑप्शन जे असेल ऑप्शन 2 विच इज द राईट ऑप्शन. क्लिअर? त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे आयदर प्रताप और प्रदीप डॉट 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 डन हिज दिस मिसचीफ. मिसचीफ म्हणजे हा खोडकरपणा जो आहे हा कोणी केलेला आहे? एकतर प्रतापने केलेला आहे किंवा प्रदीपने केलेला आहे. मग आता बघा, आपण जर या ठिकाणी हॅव घेण्याचा प्रयत्न केला तर ऑर नंतर हा कोण आहे? प्रदीप. प्रदीप कसे आहेत? तर सिंग्युलर आहेत. ऑर नंतर जर सिंग्युलर असेल तर सिंग्युलर व्हर्ब घ्या. ऑर नंतर प्ल्युरल असेल तर प्ल्युरल व्हर्ब घ्या. मग ऑर नंतर प्रदीपची संख्या किती आहे? एकच आहे, एकच प्रदीप आहे आणि म्हणून आपल्याला हॅव घेता येणार नाही, कारण हॅव एक पेक्षा जास्तींसाठी घेतला जातो. आता या ठिकाणी आपण आर जर घेतला तर हा डन जो आहे हा डन त्याला पॅसिव्ह व्हॉइस करेल, म्हणून हा आर देखील आपल्याला घेता येणार नाही. त्यानंतर बघा, हॅज जो आहे तो आपण घेऊ शकतो, कारण हॅज नंतर डन V3 घेतला जाईल आणि प्रदीप नंतर सुद्धा आपण हॅज घेऊ शकतो. परंतु प्रदीप नंतर आपण आर जो आहे तो घेऊ शकत नाही. डन साठी आर घेऊ शकतो, परंतु प्रदीप नंतर जर आपण आर वापरला तर तो घेता येणार नाही. आणि त्यानंतर आपण विल घेऊ शकत नाही, कारण प्रदीप नंतर विल घेतलं तर या ठिकाणी हा जो डन आहे हा डन V3 आहे आणि विल नंतर V3 घेता येत नाही. म्हणून इथे एकच आपल्यासाठी ऑप्शन शिल्लक आहे, हॅज. सो सेंटेन्स होणार आयदर प्रताप और प्रदीप हॅज डन दिस मिसचीफ आणि म्हणून या ठिकाणी हॅज येईल. सो ऑप्शन 2 जे असेल ते आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन असेल. क्लिअर आहे? त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चूज फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. खालील जे अल्टरनेटिव्स आहेत, जे ऑप्शन्स आहेत त्याच्यातनं चूज करा. द वर्ड विच इज मोस्ट नियरली, असा शब्द चूज करा की जो खूप नियरली आहे, खूप क्लोज आहे, खूप जवळचा आहे. द सेम मीनिंग टू द वर्ड कन्शील, असा शब्द आपल्याला शोधायचा आहे 4 पर्यायांपैकी की जो कन्शील या शब्दाचा जो काही अर्थ होतो त्या अर्थाशी अगदी मिळता जुळता आहे. मग कन्शील या शब्दाचा अर्थ काय होतो? लपणे किंवा लपवणे. कन्शील या शब्दाचा अर्थ काय होतो? लपणे, काहीतरी हाईड करणे, काहीतरी सिक्रेट असणे, काहीतरी गुप्त असणे, कॉन्फिडेन्शियल असेल, सिक्रेट असेल किंवा काही हिडन असेल, हाईड असेल, तर याला आपण काय म्हणत असतो? कन्शील असं म्हणत असतो. मग आता बघा इथे रिव्हील. रिव्हील म्हणजे काय? उघड करणे. एखाद्याचं जे सिक्रेट असेल ते सिक्रेट जर आपण उघड करत असू तर त्याला रिव्हील म्हटलं जातं. आणि कन्शील आणि रिव्हील हे एकमेकांचे विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. आपल्याला काय सांगितलं आहे? विच इज मोस्ट नियरली, त्याच्या जवळच्या अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. आणि हाईड म्हणजे काय? लपणे. म्हणून हा हाईड शब्द आपल्या कन्शीलला काय करतोय? मोस्ट नियरली त्याच्या मिनिंगला काय करत आहेत? मोस्ट नियरली त्याच्या मिनिंगला काय करत आहे? तो सेम करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आपलं हाईडच होणार. बाकीचे ऑप्शन चेक करूया. कन्स्ट्रक्ट. कन्स्ट्रक्ट म्हणजे काय? बांधणे किंवा बांधकाम करणे. आपण जे बिल्डिंग वगैरे बांधकाम करत असतो त्याला कन्स्ट्रक्ट म्हणतो आणि त्याचा शब्द कन्स्ट्रक्शन नाऊन तयार होत असतो.
आणि कन्सर्न म्हणजे काय? कन्सर्न म्हणजे चिंता. कन्सर्न म्हणजे काय? चिंता. सो या ठिकाणी करेक्ट काय होणार? कन्शील म्हणजे जर लपणे तर हाईड म्हणजे देखील लपणे, म्हणून आपलं फायनल आन्सर होणार ऑप्शन 3 हाईड. क्लिअर? त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपला चूज द वर्ड दॅट इज स्पेल्ड करेक्टली. असं शब्द चूज करायचा आहे की ज्याच्यामध्ये स्पेलिंग करेक्ट असेल. सो बघा, इलिटरेट आहे, इलिटरेट आहे, इलिटरेट आहे, इलिटरेट आहे. आता बघा, लिटरेटचं स्पेलिंग तुम्हाला माहिती पाहिजे. LITERATE. लिटरेट, LITERATE, लिटरेट. आता हा जो लिटरेट आहे, या लिटरेटला जर आपल्याला नेगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला इल, हा लिटरेट जो आहे, लीगल जो आहे, लिटरेट जो आहे, याला जर आपल्याला नेगेटिव्ह करायचं असेल, अपोजिट करायचं असेल तर इल, IL, इल हा प्रिफिक्स आपण वापरत असतो. म्हणून आपण वापरला या ठिकाणी IL, इल. हा आधीचा लिटरेट होता आणि हा इल वापरला आपण. मग आता बघा स्पेलिंग काय झालं? ILLITERATE. मग पहिल्यांदा आय नंतर डबल एल कुठे कुठे आहे ते शोधायचं. पहिल्या ऑप्शन मध्ये एकच एल, कॅन्सल. दुसऱ्या ऑप्शन मध्ये डबल एल, बरोबर होऊ शकतं. तिसऱ्या ऑप्शन मध्ये डबल एल, चौथ्या ऑप्शन मध्ये डबल एल. आता डबल एल नंतर आपल्याला काय पाहिजे? आय पाहिजे. मग इथे बघा आय आहे, इकडेही आय आहे, इकडेही आय आहे. आता TERATE शोधायचं. TERE हा ई चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल झालं. आता बघा TERATE ऑप्शन 2 मध्ये आहे, अगदी बरोबर आहे. आता बघा TERET दिलेलं आहे म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन 4 कॅन्सल झालं. ऑप्शन 2 जे असेल ते आपलं करेक्ट ऑप्शन असेल. आपण लीगल म्हणतो किंवा आपण लेजिबल म्हणत असतो किंवा आपण लिटरेट म्हणत असतो, यांना जेव्हा अपोजिट करतो तेव्हा लिटरेटचा इलिटरेट होतो, लीगलचा इलीगल होतो आणि लेजिबलचा इलेजिबल होत असतो. म्हणून हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि याला हा डबल एल जरी असला तरी याचा उच्चार लच करायचा, इलिटरेट. इलिटरेट आपण काय करतो? इलिटरेट आपण डबल एल समजतो आणि मराठीतून ल ल जोडून देतो, असं चालत नाही. करेक्ट प्रोनाउन्सिएशन करण्यासाठी असं चालत नाही. इलिगल म्हणायचं, इल्लीगल म्हणायचं नाही. ठीक आहे, आपण म्हणू शकतात कारण तशी सवय आपल्याला असते, परंतु ह्यापुढे जर आपण जेव्हा प्रोनाउन्सिएशन करणार तेव्हा करेक्ट प्रोनाउन्सिएशन करणं ही आपल्या कम्युनिकेशनसाठी महत्त्वाचं असतं, पुढील भविष्यासाठी. चला पुढे जाऊया. द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द वर्ड ब्युटी. ब्युटी या शब्दाचं विशेषण काय? ब्युटी या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म काय होणार? ब्युटी म्हणजे सौंदर्य, आणि जी सौंदर्याने नटलेली आहे किंवा जिचं सौंदर्य आहे त्याला आपण काय म्हणतो? सुंदर असं म्हणतो. म्हणून ब्युटीचं ॲडजेक्टिव्ह, ब्युटीचं विशेषण ब्युटिफुल. इट्स क्वाईट सिम्पल. सो बघा, ब्युटिफाय हे तर व्हर्ब आहे, ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे, ब्युटी हे स्वतः काय आहे? एक नाउन आहे, म्हणून हे होणार नाही. ब्युटिफुली काय आहे? ब्युटिफुली ॲडवर्ब आहे. ब्युटिफुली काय आहे? ॲडवर्ब आहे. आपल्याला ॲडजेक्टिव्ह विचारलेला आहे म्हणून काय असणार? ब्युटिफुल असणार. क्लिअर? सोपा प्रश्न होता. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द प्रिन्सिपल ऑफ कॉलेज मस्ट बी अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. द मिनिंग ऑफ द वर्ड प्रिन्सिपल, PLE. बघा दोन प्रिन्सिपल आहेत. एक आहे PRINCIPAL, पाल, प्रिन्सिपाल असं लक्षात ठेवायचं. सो प्रिन्सिपाल हे कॉलेजचे हेड असतात. जसे स्कूलचे हेड हेडमास्टर असतात किंवा हेडमिस्ट्रेस असतात, अगदी त्याचप्रमाणे कॉलेजचे जे हेड असतात ते कोण असतात? प्रिन्सिपल असतात. आणि म्हणून त्यांना PAL, प्रिन्सिपल असं लक्षात ठेवायचं. आणि जे काही आपले सिद्धांत असतात, जे काही आपले मॉरल असतात, जे काही आपली डॉक्ट्रिन असते त्याला प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. सो हा बघा प्रिन्सिपल, PLE, PRINCIPLE. हा प्रिन्सिपल जो असेल, हा प्रिन्सिपल एक सिद्धांत असेल, एक डॉक्ट्रिन असेल, एक कोट असेल असं आपण म्हणू शकतो, किंवा प्रिन्सिपल म्हणजे मुख्य आपण असंही म्हणू शकतो. सो या ठिकाणी बघा, इन्व्हेस्टेड मनी होऊ शकत नाही. मॉरल रूल म्हणजेच डॉक्ट्रिन होत असतो. रूल ऑफ ऑर अ थेरी होऊ शकत नाही. चीफ म्हणजे मुख्य होऊ शकत नाही. बघा इथे काय आहे? प्रिन्सिपल्स, PLES वाला विचारलेला आहे, म्हणून चीफ हा कोण असणार आहे? PAL वाला असणार आहे. म्हणून चौथा ऑप्शन येणार नाही. आपला PLE विचारलेला आहे म्हणून करेक्ट ऑप्शन काय असणार? मॉरल रूल. क्लिअर? तर आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
पुढचा प्रश्न आहे ही बिल्ट हिज फॉर्च्यून विथ हार्ड वर्क. दिस इज अ डॉट 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 सेंटेन्स. दिस सेंटेन्स इज मिक्स्ड सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स. आता बघा, ही सब्जेक्ट आहे, बिल्ट ऑब्जेक्ट, बिल्ट वर्ब आहे, हिज फॉर्च्यून ऑब्जेक्ट घडत आहे या ठिकाणी, विथ हार्ड वर्क म्हणजे हे जे फॉर्च्यून आहे हे फॉर्च्यून कशाने जोडलेलं आहे, विथने. आणि विथ काय आहे, प्रेपोजिशन आहे. म्हणजे या सेंटेन्समध्ये दोन वेगवेगळे क्लॉज दिसत नाही. आणि दोन वेगवेगळे क्लॉज जर नाहीत तर कंपाऊंडही होणार नाही, कॉम्प्लेक्सही होणार नाही, मिक्स्डही होणार नाही. म्हणून मिक्स्ड होणार नाही, कंपाऊंड होणार नाही, कॉम्प्लेक्स होणार नाही. मग हे सेंटेन्स कोणतं आहे, ऑब्वियसली इट्स अ सिंपल सेंटेन्स. हे काय आहे, एक सिंपल सेंटेन्स आहे. बघा, ही बिल्ट हिज फॉर्च्यून विथ हार्ड वर्क. सब्जेक्ट किती आहे, एकच आहे. जर दोन वेगवेगळे सब्जेक्ट असते सेंटेन्समध्ये तर एकतर कंपाऊंड झालं असतं किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं असतं किंवा मिक्स झालं असतं. इथे दोन कर्ते आहेत का, नाही. म्हणून हे सरळ सरळ सिंपल सेंटेन्स आहे. तर चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कल्पना लाइक्स डान्सिंग डॅश हर सिस्टर लाइक्स सिंगिंग. चूज द करेक्ट कनेक्टर अँड फिल इन द ब्लँक. करेक्ट कनेक्टर बघा, वॉट आहे, अँड आहे, वेअर ॲज आहे आणि बिकॉज आहे. मग बघा, कल्पना लाइक्स डान्सिंग, वॉट हर सिस्टर लाइक्स सिंगिंग. वॉटचा काहीही संबंध येत नाही हे तर सर्वांना समजत आहे. आता बघा, अँड, वेअर ॲज, बिकॉज. आता आपण अँडचा वापर करू शकतो आणि वेअर ॲजचाही वापर आपण करू शकतो, परंतु बिकॉजचा वापर आपण करू शकत नाही. कल्पना लाइक्स डान्सिंग, कल्पनाला डान्स आवडतो. कारण हर सिस्टर लाइक सिंगिंग, कारण तिच्या बहिणीला सिंगिंग आवडते. असं होऊ शकतं का, नाही. आणि म्हणून बिकॉज येणार नाही आणि वॉट सुद्धा येणार नाही. आता आपल्याकडे राहिलं अँड आणि वेअर ॲज. आता बघा, कल्पना लाइक्स डान्सिंग अँड हर सिस्टर लाइक्स सिंगिंग, हेही बरोबर आहे. कल्पना लाइक्स डान्सिंग वेअर ॲज हर सिस्टर लाइक्स सिंगिंग, हे देखील बरोबर आहे. आता बघा, अँडचा वापर करायचा की वेअर ॲजचा वापर करायचा. ज्यावेळेस दोन्ही सेंटेन्सेसमध्ये एक समानता असेल, एक इक्वॅलिटी असेल, त्यावेळेस आपण अँड वापरतो. दोन्ही सेंटेन्सेसमध्ये समानता असेल, इक्वॅलिटी असेल, एकच थॉट दोन्ही सेंटेन्सेसमध्ये पार्ट केलेला असेल तर आपण अँडचा वापर करू शकतो. परंतु एकाला डान्सिंग आवडते आणि दुसऱ्याला सिंगिंग आवडते, हे दोन्ही एकमेकांच्या वेगवेगळे आहेत, सेपरेटेड आहेत, विरुद्ध आहेत. आणि म्हणून वेगवेगळे असतील, सेपरेटेड असतील, अँडचा वापर होत नाही, वेअर ॲजचा वापर होतो. म्हणून इथे अँड न घेता आपल्याला वेअर ॲज घ्यावा लागेल. सो ऑप्शन 2 बरोबर असेल. ऑप्शन 3 आत्ता मात्र आपल्याला घेता येणार नाही. या कॉमन मिस्टेक्स होण्यासाठीच आपल्याला असे ऑप्शन्स दिले जातात. जनरली आपण अँड लावून मोकळं होतो आणि आपला प्रश्न या ठिकाणी चुकतो, आपलं उत्तर जे आहे ते चुकीचं होतं. म्हणून हे छोटे छोटे पॉईंट्स जर आपण लक्षात घेतले तर या सिली मिस्टेक्स आपल्याकडनं होणार नाही. त्यानंतर जाऊया, द लेडी इन व्हाईट डॉट 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 हिज वाईफ. द लेडी इन व्हाईट म्हणजे एक लेडी आहे, तिने व्हाईट क्लोथ्स घातलेले आहेत किंवा व्हाईट कपडे घातलेले आहेत. डॉट 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 हिज वाईफ, त्याची वाईफ असू शकते. आता बघा, फिल इन द ब्लँक विथ सुटेबल ऑप्शन. आपल्याकडे कुड बी म्हणजे असू शकते, ऑट टू बी म्हणजे असायलाच पाहिजे, कॅन बी म्हणजे असू शकते आणि मे बी म्हणजे कदाचित असू शकते. मग आता बघा, द लेडी इन व्हाईट डॉट 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 हिज वाईफ. द लेडी इन व्हाईट कुड बी हिज वाईफ. कुड बीचा वापर आपण करू शकतो शक्यता दाखवण्यासाठी, परंतु त्याची वाईफ आहे ही शक्यता आपण कुड बीने दाखवू शकत नाही. कारण या ठिकाणी त्याला मुळीच तशी कल्पना नाही. तो फक्त काय करतोय, एक अंदाज लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असताना कुड बीचा जनरली वापर केला जात नाही, कॅन बीचाही वापर केला जात नाही. ज्यावेळेस एखादी गोष्ट ही काहीतरी असू शकते अशी शक्यता आपण वर्तवत असू त्यावेळेस आपल्याला मे बीचा वापर करावा लागतो. म्हणून द लेडी इन व्हाईट मे बी हिज वाईफ. ती व्हाईट कपडे घातलेली जी स्त्री आहे ती त्याची वाईफ असू शकते. हे एक अंदाज वर्तवण्यासाठी मे बीचा वापर केलेला आहे. सोपा प्रश्न होता. ओके, तर या पद्धतीने आपण हे डिपार्टमेंटल PSI ला पाहिलेले प्रश्न आहेत. चला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू फिल द ब्लँक्स. स्पीक क्लिअरली डॉट 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 दे मे अंडरस्टँड यू. स्पीक क्लिअरली, स्पष्ट बोल, दे मे अंडरस्टँड यू. आता बघा, वाईलचा वापर जर आपण केला तर याचा अर्थ असा होतो, स्पीक क्लिअरली, स्पष्ट बोल, वाईल दे मे अंडरस्टँड यू.
ते कदाचित तुला समजू शकतील असं असताना तू क्लिअर बोल, हे होऊ शकत नाही. व्हाईलचा उपयोग होऊ शकत नाही. ॲज सून ॲजचा वापरही आपण अशा पद्धतीने करू शकत नाही. स्पीक क्लिअरली ॲज सून ॲज दे मे अंडरस्टँड यू. कारण हे कशामुळे होत आहे? हे सर्व होत आहे मे या शब्दामुळे, आणि मे या शब्दामुळे आपल्याला व्हाईल आणि ॲज सून ॲजचा वापर करता येणार नाही. सो आपण या ठिकाणी सो दॅटचा वापर करू शकतो. स्पीक क्लिअरली अनलेस दे मे अंडरस्टँड यू हेही आपण बोलू शकतो. परंतु बघा, स्पीक क्लिअरली सो दॅट दे मे अंडरस्टँड यू हे अगदी समर्पक वाटतं, की स्पष्ट बोल सो दॅट की दे मे अंडरस्टँड यू, ते तुला कदाचित समजू शकतील. स्पष्ट बोल की कदाचित ते तुला व्यवस्थितरित्या समजू शकतील. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जास्त करून सो दॅट समर्पक वाटतं, अनलेस तितकं समर्पक वाटत नाही, म्हणून आपण सो दॅट या ऑप्शन सोबत जाणार, ऑप्शन 2. क्लिअर? यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. हॅव यू एव्हर हर्ड अ डॉट 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 ऑफ द कनिंग फॉक्स? हॅव यू एव्हर हर्ड म्हणजे तू कधी ऐकलेलं आहे का? हॅव यू एव्हर हर्ड याचा अर्थ काय होतो? तू कधी काही ऐकलेलं आहे का? ऑफ द कनिंग फॉक्स. ऑफ द कनिंग, कनिंग म्हणजे काय? धूर्त. आणि फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. तू कधी धूर्त कोल्ह्याबद्दल ऐकलेलं आहे का? परंतु धूर्त कोल्ह्याचं काहीतरी आहे. धूर्त कोल्ह्याची टेल, धूर्त कोल्ह्याचं टेल सांगणं. इथे आहे टॉईल आणि इथे आहे टेल. आता बघा, हे सर्व शब्द काय आहेत आपण समजून घेऊ. हे टेल म्हणजे काय? शेपटी, किंवा आपण त्याला अतिशय शुद्ध मराठी भाषेमध्ये पृच्छ असं म्हणत असतो. त्यानंतर आहे टेल. टेल म्हणजे हा व्हर्ब आहे आणि याचा अर्थ होतो सांगणे. हा व्हर्ब आहे, याचा अर्थ होतो सांगणे. त्यानंतर टॉईल म्हणजे काय? मेहनत, हार्डवर्क. टॉईल म्हणजे काय? मेहनत, हार्डवर्क. जो व्यक्ती हार्डवर्क करतो, मेहनत करतो, त्याला आपण म्हणतो टॉयलिंग करत आहे. क्लिअर? आणि हा टेल जी आहे, या टेलला आपण म्हणतो गोष्ट, कथा. हे दिसतंय शेवटपर्यंत? ओके. आता बघा, ही टेल जी आहे ही काय आहे? गोष्ट आणि कथा. तर धूर्त कोल्ह्याची काय असते? धूर्त कोल्ह्याची शेपूट वृक्ष देखील असू शकते. धूर्त कोल्ह्याचं सांगणं होऊ शकतं का? हे तर होऊ शकत नाही. धूर्त कोल्ह्याचं हार्डवर्क होऊ शकतं का? नाही. धूर्त कोल्ह्याची गोष्ट होऊ शकते का? यस, प्रसिद्ध आहे. सो हॅव यू एव्हर हर्ड, तू कधी ऐकलेलं आहे का? शेप्टी ऑफ द कनिंग फॉक्स. शेपटीला ऐकू शकतो का आपण? नाही, म्हणजे हे सुद्धा कॅन्सल झालं. बघा, आता इथे बघा, हॅव यू एव्हर हर्ड अ टेल ऑफ द कनिंग फॉक्स. तू कधी कनिंग फॉक्स, धूर्त कोल्ह्याची गोष्ट ऐकलेली आहे का? म्हणजे गोष्ट या अर्थाने टेल, हा TALE टेल जो आहे तो अगदी समर्पक आहे, अप्रोप्रिएट आहे, म्हणून आपल्याला चौथा ऑप्शन पिकअप करावा लागेल, करेक्ट ऑप्शन. क्लिअर? यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, हिज ॲक्सेंट इज डॉट 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 दॅन माइन. ॲक्सेंट म्हणजे बोलीभाषा, ज्या पद्धतीने बोलणे, ज्या पद्धतीने बोलीभाषेचा लहजा असतो त्याला आपण ॲक्सेंट असं म्हणत असतो. सो हिज ॲक्सेंट इज डॉट 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 दॅन माइन. आता हा दॅन शब्द या ठिकाणी आपल्याला सुचवतोय, सजेस्ट करतोय की ते कंपॅरिझन आहे. मग बघा, कंपॅरिझन असताना आपण बॅड या शब्दाचा वापर करत नाही, वर्स्ट या शब्दाचा वापर करत नाही. ही आहे पॉझिटिव्ह डिग्री आणि वर्स्ट आहे सुपरलेटिव्ह डिग्री. दॅन काय असते? कॉम्पॅरेटिव्ह डिग्री, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री इथे यूज होणार नाही. आता ही जी वर्स आहे ही आहे कॉम्पॅरेटिव्ह डिग्री, म्हणून ऑप्शन 2 बरोबर होणार. ऑप्शन 2 बरोबर होईल तर चौथं ऑप्शन ऑलवेज चुकीचं होणार, कारण बॅड काय आहे? पॉझिटिव्ह डिग्री. त्याच्या आधी 2 जरी लावला तरी ते पॉझिटिव्ह डिग्रीच असणार आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार आहात? तर वर्स लिहिणार आहात. ओके. सो हिज ॲक्सेंट इज वर्स दॅन माइन. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम दिस गिवन बिलो. Man is a social being. A man is a social being. The man is a social being. Man is a social being. बघा, ज्या वेळेस मॅन किंवा वुमन या शब्दाने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होत असेल आणि तो मॅन शब्द किंवा वुमन शब्द हा संपूर्ण माणसांच्या कम्युनिटीला, संपूर्ण पुरुषांच्या कम्युनिटीला, किंवा वुमेन शब्द संपूर्ण स्त्रियांच्या कम्युनिटीला जर रिप्रेझेंट करत असेल तर त्याच्या आधी आर्टिकलचा वापर होणार नाही.
आणि म्हणून मॅन इज अ सोशल बिंग म्हणजे काय, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. मग इथे माणूस म्हणजे कोणताही माणूस घेतलेला आहे, म्हणजेच काय, हे सर्व माणसांसाठी वापरलेलं रेफरन्स आहे. मग अशा परिस्थितीत मॅनच्या आधी आर्टिकल द चा वापर करता येणार नाही, ऑप्शन 3 कॅन्सल. मॅनच्या आधी आर्टिकल ए चा वापर करता येणार नाही, ऑप्शन 2 कॅन्सल. एकच शिल्लक राहिलं, मॅन इज सोशल बिंग, मॅन इज अ सोशल बिंग. मग आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये, लाईव्ह लेक्चरच्या पहिल्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बिईंग काय आहे, एक नाऊन आहे. सोशल काय आहे, एक एडजेक्टिव्ह आहे. मग या बिईंगनुसार, सोशलच्या आवाजानुसार, सोशलच्या पहिल्या उच्चारानुसार आर्टिकलचा वापर केला जाईल. म्हणजे इथे आर्टिकल ए चा वापर असायला हवा होता, इथे नाही, म्हणजे हे चुकलं. आता इथे आहे का बघा, बिंग, सोशलच्या आधी आर्टिकल ए, बरोबर आहे. म्हणून चौथं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे, मॅन इज अ सोशल बिंग. क्लिअर. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पिक आउट द करेक्ट टॅग, क्वेश्चन टॅग, द फॉलोइंग सेंटेन्स. अँड द सेंटेन्स इज, ही लॉस्ट हिज पेन. लॉस्ट काय आहे, V2. आणि V2 जर असेल तर क्वेश्चन टॅगची सुरुवात कशाने होणार, डिडंटने होणार. आणि ही असल्यामुळे डिडंट ही, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. सो डिडंट ही क्वेश्चन मार्क कुठे आहे, पहिल्या ऑप्शनमध्ये नाही, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. इथे डझंट हे चुकीचं आहे, इथे डीड चुकीचं आहे. म्हणून आपलं तिसरं ऑप्शन जे आहे तेच करेक्ट होणार. सोपा प्रश्न आहे क्वेश्चन टॅगचा. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, इट इज टू हॉट टू गो आउट आफ्टर रिमूव्हिंग टू अँड टू द सेंटेन्स विल बी. आता हे रिमूव्हिंग टू चं सेंटेन्स आहे. 5th, 6th, 7th मध्ये आपल्याला असे प्रश्न आपल्या सीन किंवा अनसीन पॅसेजेसच्या खाली आपल्याला दिले जायचे की रिमूव्ह टू चे प्रश्न सॉल्व्ह करा. म्हणजे त्यातला टू जो असायचा हा काढायला लावायचे. सो हा टू आणि हा टू आपल्याला काढायचा आहे. तर हा टू आणि टू काढल्यानंतर वाक्य कशामध्ये जाणार आहे, वाक्य सो दॅट मध्ये जाणार आहे. आणि जर इथे इज असेल, एम असेल, आर असेल तर कॅन नॉट होईल. आणि इथे जर वॉज असेल तर कुड नॉट होईल. ठीक आहे. मग आता बघा, इट इज एक्स्ट्रीमली हॉट फॉर गोइंग आउट, सो दॅट दिसतंय का, कॅन्सल. इट इज हॉट इनफ टू गो आउट, सो दॅट दिसतंय का, कॅन्सल. इट इज सो हॉट दॅट वन कॅन नॉट गो आउट, सो हॉट दिसते, दॅट पण दिसते. पुढचं सेंटेन्स पहा, इट इज सच हॉट दॅट, सच हॉट आहे आणि इथे काय आहे, दॅट आहे. बघा आता बघा, इट इज इथे पण आहे, इथे सो दॅट आहे, इथे सच दॅट आहे. म्हणजे ऑप्शन 4 कॅन्सल होणार. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन 3. आता तरी सुद्धा आपण चेक करूया की इट इज टू हॉटच्या ऐवजी इट इज सो हॉट असं म्हणायचं. आणि या इज मुळे आपल्याला कॅन नॉट लिहावं लागतं. सो दॅट कॅन नॉट गो आउट. परंतु इट हे कोणासाठी वापरलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी वापरलेलं आहे. म्हणून इथे आपण कोणताही व्यक्ती हा वन या शब्दाने घेतलेला आहे. म्हणून इथे ऑप्शन 3 जे आहे हे करेक्ट ऑप्शन होणार. क्लिअर. तर या पद्धतीने आपण डिपार्टमेंटल PSI या परीक्षेमध्ये आलेले इंग्रजीचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचं ॲनालिसिस केलेलं आहे. या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण 2 ते 3 वेळेस जर व्यवस्थितरित्या पाहिलं तर नक्कीच प्रश्न कशा पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे ते देखील आपल्याला समजेल. काही प्रश्न जे आहेत ती थोडेसे दर्जाने आपल्याला जास्त वाटली, त्यांचा दर्जा चांगला होता. परंतु बाकीचे सर्व समावेशक प्रश्न होती, अगदी सिंपल आणि साधे प्रश्न होती. परंतु पेपर झालेला आहे 2010 मध्ये आणि आत्ता सुरू आहे 2021. त्यामुळे 11 वर्षाचा फरक आपल्या पेपरमध्ये आणि पेपर सेट करणाऱ्यांमध्ये येणार आहे. त्यामुळे आत्ता ज्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात येत आहे MPSCच्या PSI मुख्य परीक्षेत, STI मुख्य परीक्षेत, राज्यसेवा मुख्य परीक्षेत, ASO मुख्य परीक्षेत, अगदी त्या प्रश्नांचीही प्रॅक्टिस आपल्या सर्वांना करून घ्यायची आहे. जेणेकरून त्या पद्धतीच्या प्रश्नांचा जो दर्जा आहे तो आपल्याला विचारला जाऊ शकतो आपल्या डिपार्टमेंटल PSI या पेपरमध्ये. 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी. आणि म्हणून कमीत कमी आपल्याला 17+ मार्क्स जे आहेत, 17+ स्कोर जो आहे तो करायचा आहे, म्हणजे आहेच. आणि म्हणून हे सर्व व्यवस्थित व्हिडिओज आपल्या सर्वांना पाहायचे आहेत. कितीही वेळेस तुम्ही पाहू शकतात. मान्य आहे की आपल्याला वेळ हा फार कमी मिळतो कारण आपण ड्युटी करत असतात. परंतु तरी देखील आपण फास्ट फॉरवर्ड करून जर हे सर्व व्हिडिओज पाहिलेत तर नक्की या सर्व व्हिडिओजचा आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला फायदाच होणार आहे. त्यामुळे आजच्या लाईव्ह सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढच्या एका नवीन सेशनमध्ये डिपार्टमेंटल PSI इंग्लिश ऑनलाईन कोर्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थँक्यू.